मी पण विसरले होते. नमस्कार. शुभम भवतु. काही म्हणत काका आल्यापासून निलिमावणी जास्तच खुश आहे. नात्याने तिचे सासरे असलो तरी ती पहिल्यापासून काकाच म्हणते आम्हाला. आमच्याच गावची आहे ना ती. असो, ललिता, थोरली सून म्हणून दागिना निवडण्याचा पहिला हक्क तुम्हाला मिळाला. आणि सगळ्यात मोठा हार घेऊन तिने तो अधिकार सिद्धही केलाय. हो ना, बिचारी माझी बायको. तिला ऑप्शनच नाही ना निवडायला. तो शेवटचा उरला तो तिला घ्यावा लागला. तिला निवडीचा अधिकार नाही मिळाला म्हणून तिच्यापासून आपण देण्याची सुरुवात करणार आहोत. म्हणजे तुम्ही हा हात दिलात ना आम्हाला? आम्ही सतत तेच म्हणतोय की तुम्हाला फक्त निवडण्याचे अधिकार दिलेत, घेण्याचे नाही. म्हणजे तेच सांगतोय. स्वानंदी, तुम्हाला जो हार मिळालाय तो हार या तिघींपैकी तुम्ही कोणाला द्यायचा ते ठरवा. हुकमी? अच्छा, म्हणजे देऊन टाकायचा का? हो, देऊन टाकायचा. कारण 4 पैकी 1 हार तर तुम्हाला मिळणारच आहे. त्यामुळं हा हार कोणाला द्यायचा ते ठरवा तुम्ही. बहिणी घ्या. स्वानंदी, हा तुला मिळावा म्हणून मी शेवटी. मला माहितीये, भाऊजी जेव्हा म्हणाले ना तुम्हाला प्राऊड ऑफ यू, तेव्हाच मला कळलं होतं. घ्या, तुम्हाला आवडला होता ना, तुम्हालाच मिळाला. घ्या. निलिमा बेटा, डोळे पूस. आणि तू निवडलेला हार तुझ्या आधी ज्या बाईनं हार निवडला तिला तो दे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.